उत्तर भारतात कापूस लागवडीला मोठा धक्का बसला। पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यामध्ये यंदा तब्बल 22% कमी क्षेत्रावर कापूस लागवड केली गेली। पंजाबमध्ये तर कापसाचं क्षेत्र 1 लाख हेक्टरच्याही खाली घसरलं। पंजाब भागाला देशाचा महत्त्वाचा कापूस पट्टा म्हणलं जातं, तिथे शेतकऱ्यांनी अचानक कापसाकडे पाठ का फिरवली? कापूस शेतीत असं काय घडलं की शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळू लागले? जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहत आहात ॲग्रोटेक मराठी। देशातील कापूस उत्पादक राज्यापैकी पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्याचा मोठा वाटा आहे। पण यंदाच्या खरीप हंगामात या तिन्ही राज्यांमधील चित्र चिंताजनक दिसत आहे। पंजाबमध्ये गेल्या वर्षी जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती, मात्र यंदा हे क्षेत्र तब्बल 20,000 हेक्टरनं कमी होऊन केवळ 80,000 हेक्टरवर आलं आहे। हरियाणामध्ये परिस्थिती आणखी गंभीर आहे। गेल्या वर्षी जवळपास 3,94,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती, पण यंदा हे क्षेत्र थेट 2,92,000 हेक्टर पर्यंत घसरलं आहे। म्हणजे एका वर्षात 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र कापसाखालून कमी झालं आहे। राजस्थानमध्ये ही फार वेगळी परिस्थिती नाही। गेल्या वर्षी 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस होता, पण यंदा जूनच्या मध्यपर्यंत केवळ 4.25 लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे। म्हणजे एकूण उत्तर भारतात कापसाखालील क्षेत्र तब्बल 22% घटलं आहे। आता प्रश्न पडतो, शेतकरी कापूस सोडून दुसऱ्या पिकाकडे का वळत आहे? यामागचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे गुलाबी बोंडअळी आणि पांढरी माशी। गेल्या काही वर्षापासून पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी या किड्यांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत। हजारो रुपये खर्च करून औषधी फवारणी केली तरी उत्पादनावर अपेक्षित वाढ होत नाही, उलट खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होतं। अनेक शेतकऱ्यांना तर उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कापूस पिकवणूक नुकसानच होत असलं तर दुसऱ्या पिकाकडे वळलेलंच बरं, असं विचार अनेक शेतकरी करू लागले आहे। दुसरं मोठं कारण म्हणजे पाण्याची कमतरता। पंजाब आणि हरियाणातील अनेक भागामध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खालवत चालली आहे। याशिवाय काही भागामध्ये कालव्यामधून पुरेसा पाणी पुरवठा झालेला नाही, त्यामुळे कापसाची वेळेवर पेरणी करणं अनेक शेतकऱ्यांना शक्य झालं नाही। आणि कापूस हे तुलनेनं दीर्घ कालावधीचं पीक असल्याने त्यासाठी नियमित पाण्याची आवश्यकता असतं, त्यामुळे पाण्याच्या संकटामुळे अनेकांनी कापूस न पेरण्याचा निर्णय घेतला। तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे पर्यायी पिकाकडे वाढलेला कल। कापसाला वाढत्या खर्चामुळे आणि उत्पादनातील अनिश्चिततेमुळे शेतकरी आता बारामती तांदूळ, मका, मूग आणि इतर कमी जोखमीच्या पिकाकडे वळताना दिसत आहे। ज्या पिकामध्ये खर्च तुलनेने कमी आहे आणि बाजारभावही बऱ्यापैकी स्थिर राहतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जोखीम कमी वाटते। तज्ज्ञांच्या मते उत्तर भारतात कापूस क्षेत्रात झालेली ही घट देशाच्या कापूस उत्पादनावर परिणाम करू शकते। भारत हा जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे, त्यामुळे उत्पादनात घट झाली तर त्याचा परिणाम कापसाच्या उपलब्धतेवर आणि भविष्यातील बाजारभावावरही होऊ शकतो। मात्र दुसरीकडे गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये यंदा पावसाची परिस्थिती सुधारली तर या राज्यातील लागवड वाढून उत्तर भारतातील घट काही प्रमाणात भरून निघू शकतो, असं कृषी तज्ज्ञांनी म्हटलं आहे। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, गेल्या काही वर्षापासून वाढणाऱ्या उत्पादन खर्च, किडीचा वाढता प्रादुर्भाव, हवामानातील बदल आणि पाण्याचं संकट यामुळे शेतकरी आता पारंपरिक पिकाबाबतही नव्याने विचार करू लागला आहे। आणि म्हणूनच उत्तर भारतातील कापूस लागवडीतील ही 22% घट ही केवळ एक आकडेवारी नाही, तर बदलत्या शेतीच व्यवस्थेचं आणि शेतकऱ्याचं उभ्या राहिलेल्या नव्या आव्हानाचं मोठं उदाहरण आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात यंदा कापसाची लागवड वाढली आहेत का की कमी झाली आहे? आणि कापसाला यंदा चांगला भाव मिळेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा। आणि शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोटेक मराठी। धन्यवाद।